लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती असून आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा वितरणास सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता काही महिलांना अजूनही 1,500 रुपयांचे वितरण हे झालेले नाही आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नसल्यामुळे आता गोंधळ निर्माण झालेला आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर ते मिळणार की नाही याची देखील माहिती आपण घेणार आहोत. तर यामध्ये आता सर्वप्रथम आपण पाहूयात की ई-KYC केली तरीही कोणत्या बहिणींना पैसे येणार नाहीत. यामध्ये आता ज्या लाडक्या बहिणींनी आधारमध्ये छेडछाड केलेली आहे, म्हणजेच ज्यांच्या आधारमध्ये काही छेडछाड आढळून आलेले आहे, जसे की वयाच्या अटीमध्ये काही बदल केले असतील, वय वाढवून घेतले असेल किंवा कमी केले असेल, तर अशा महिलांना आता हे पैसे मिळणार नाहीत. त्याचबरोबर आता तुमच्या घरामध्ये कोणाच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. आता आपण पाहूयात की हप्ता वितरणाच्या तारखा काय आहेत. तर 13 जानेवारीपासून हा हप्ता वितरणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. यामध्ये 13 जानेवारी रोजी बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 14 जानेवारी रोजी देखील या हप्त्याचे वितरण झालेले असून आज 15 जानेवारीला देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर अजूनही तुम्हाला हप्ता आला नसेल तर 16 जानेवारी म्हणजेच उद्या देखील तुम्हाला हप्ता येऊ शकतो. जर तुम्ही पात्र असाल तरच हा हप्ता तुम्हाला येणार आहे, हे देखील तुम्ही आता लक्षात घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही अटी व शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेच्या हप्त्यांचा लाभ आता घेता येणार आहे. माहिती आवडली असेल तर तुमच्या